नमस्कार मंडळी, आज आपण सगळ्यांच्या आवडत्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा कशा करायच्या ते बघणार आहोत. करायला अगदीच सोप्या आहेत. बऱ्याच वेळा शेंगा अगदी छान उकडल्या जातात, पण आतल्या शेंगदाण्यांना हवी तशी खारचट चव येत नाही. यासाठी काय करावं हे सगळं अगदी डिटेलमध्ये व्हिडिओत सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ अगदी छोटासा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. इथे मी भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. मला ओल्या शेंगा नाही मिळाल्यात म्हणून मी इथे थोड्या कोरड्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि अगदी गावरान शेंगा आहे, म्हणजे 2 दाणी शेंगा आहेत. तर इथे शेंगा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यात ओल्या शेंगा असल्या ना तर खूप जास्त माती असते, त्यामुळे शेंगा अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता शेंगा धुतल्या की आपल्याला एक जास्तीचं काम करायचं आहे. ते म्हणजे काय की आपल्याला प्रत्येक भुईमुगाची शेंग ही हलकीशी टिचवून घ्यायची आहे, म्हणजे हलकीशी ती फोडून घ्यायची आहे. शेंग हलकीशी टिचवली ना की काय होतं, ज्यावेळी आपण शेंगा उकडायला टाकतो ना त्यातलं मिठाचं पाणी ना शेंगेमध्ये छान आतपर्यंत जातं आणि शेंगदाण्यांना ना छान अशी खारचट चव येते, म्हणजे अगदी खारचट गोड असे ते शेंगदाणे लागतात. त्यामुळे ही स्टेप नक्कीच करायची आहे. याने उकडलेल्या शेंगेला खूप छान चव येते आणि आपल्याला वाटत असेल की एवढ्या एक टिचवून घ्यायच्या, पण नाही, खूप कमी वेळात ते होऊन जातं. तर आता बघा, मी इथे सगळ्या शेंगा छान अशा एक करून टिचवून घेणार आहे आणि अगदी पटापट होऊन जातात. तर सगळ्या शेंगा टिचवल्या ना की मग पुढे आपलं काम अगदी पटकन होतं. आता ह्या शेंगा आपण पटकन कुकरमध्ये घालून घेणार आहोत. तर आता कुकर घेतलेला आहे आणि सगळ्या शेंगा मी कुकरमध्ये घालून घेते आणि आता आपण यात पाणी घालून घेणार आहोत. पाणी अगदी थोडंही घालायचं नाही आहे आणि खूप जास्तही घालायचं नाही, मध्यम अंदाज घेऊन पाणी घालून घ्यायचं आहे. कारण आपण शिट्ट्या याच्या थोडं जास्त करून घेणार आहोत ना, तर पाणी कमी पडायला नको किंवा अगदी खूप जास्त पाणी झालं मग ते उतूही जायला नको. आता आपण यात मीठ घालून घेऊयात. तर इथे मी जाड मीठ घालते, तुम्ही साधं मीठ घातलं तरी देखील चालणार आहे. इथे मी 2 पोहे खाण्याचे 2 लहान चमचे जाड मीठ घालून घेते आणि त्याचबरोबर इथे अगदी छोटा अर्धा चमचा हळद घालून घेते. आता हे आपल्याला एक वरवर हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. पहिली शिट्टी ही मोठ्या आचेवर करून घ्यायची आहे आणि नंतरच्या सगळ्या शिट्ट्या या मीडियम आचेवर आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि एकदाचे शेंग शिजले की खायला अगदी तयार. तर इथे कुकरची सगळी वाफ निघालेली आहे आणि मी 5 शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या होत्या. आणि बघा, आपण सुरुवातीला जेव्हा शेंगेवर पाणी घातलं तेव्हा शेंगा या पाण्यावरती तरंगत होत्या आणि आता बघा शिजल्या ना की छान त्या तळाशी जाऊन बसतात. आता आपण एक शेंग फोडून बघूयात आणि अशी दाणे शिजलेत ते बघूयात. तर बघा, शेंगदाण्यांचा कलर अगदी पाणीदार झालेला दिसतो आहे ना, म्हणजे अगदी मस्त अशी भुईमुगाची शेंग ह्या उकडलेल्या आहेत. तर आता आपण यांचं सगळं पाणी ना हे निथळून घेणार आहोत आणि यात मीठ घालताना अगदीच कमी घालायचं नाही आहे, कारण आपण त्यात निथळून घेतो आणि बऱ्यापैकी मीठ ना पाण्यात निघून जातं, त्यामुळे थोडंसं याला मीठ हे जास्तच घालायचं. तर बघा, इथे सगळ्या शेंगा ना छान निथळत आहेत आणि हलक्या त्या गरम असतानाच खायला ना खूप छान लागतात. करायला सोप्यात आणि चवीला भारी. आता यातलं सगळं पाणी छान निथळलं ना की शेंग खायला अगदी तयार आहे. बघा, आपण एक शेंग फोडून बघूयात. तर बघा, अगदी छान पाणीदार याचे दाणे दिसत आहेत ना, मस्त लागतात बघा. तर तयार झाल्या आहेत आपल्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा. अगदी कमी वेळेत झटपट तयार होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. तर नक्कीच ही सोपी रेसिपी आहे, करून बघा. आणि उकडलेल्या शेंगा तुम्हाला आवडतात का हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.